तेलाचा आयकर विभागाकडून जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे। दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने हा निर्णय दिला। तर मी दोषी भ्रष्टाचारी असतो तर कुणी माझ्यासोबत काम केलं असतं का, असा सवाल अजित पवारांनी केलाय। आयकर विभागाकडून जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे निर्देश दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने दिले आहेत। पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांच्या संबंधित जप्त मालमत्ता सुद्धा मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले। स्पार्कलिंग सॉइल गुरु कमोडिटीशी संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आली होती। फायर फॉर अॅग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आली होती। ताबडतोब काल शपथग्रहण सोहळा जो मोदींच्या उपस्थितीत झाला, त्यानंतर काल केंद्र सरकारनं ईडी, इन्कम टॅक्स जे कोणी असतील त्यांनी आमच्या प्रिय अजितदादांची 1000 कोटीची संपत्ती ही स्वच्छ केली, मुक्त केली। त्याबद्दल अजितदादा पवार, सौ सुनेत्रा वहिनी पवार, पार्थ पवार यांचं मी खास अभिनंदन करतो। या विरोधकांच्या विचाराची मला कीव कराशी वाटते। ज्या संविधानाच्या वातीमध्ये ते सतत बोलत आले, त्या संविधानाच्या अंतर्गतच न्यायव्यवस्था आहे आणि ह्या न्यायव्यवस्थेने दिलेला निकाल आहे। त्यामुळे आता अजितदादांच्या विरुद्ध कावकाव करणं याच्यापेक्षा काय यांच्याकडे काय उरलेलं नसल्यामुळेच अशापैकी बेछूट आरोप त्या ठिकाणी करतायत। परंतु आज हे जे काय आमचं नेतृत्व आहे, हे नेतृत्व जनतेने आज पुन्हा एकदा त्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि यशस्वीपणाची वाटचाल त्या ठिकाणी करते। कुठलाही कोर्टाचा निकाल काही एका दिवसाला लागत नाही। वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी होती। चौकशी घेतल्यानंतर त्याच्याबद्दलचं तुम्हाला अपील वगैरे करण्याचा अधिकार असतो। या प्रोसेस बरेच दिवस त्या ठिकाणी चाललेल्या होत्या। आम्ही आमची भूमिका मांडली। आता ह्यांच्याबरोबर मी असेल तर अजित पवार चांगला, ह्यांच्याबरोबर पण मी कुणा